स्वागत आहे मित्रांनो. आज आपण आलेलो महाराष्ट्र केसरी चिंचवड शितोळे नगर मैदानामध्ये आणि या मैदानामध्ये सर्वांच्या लाडक्या रॉकेट म्हणजे बोटच्या सर्जन आज प्रथम क्रमांक पटकवला आणि सोबत पाहायला मल्हार 11. नाना नमस्ते. नमस्ते. काय आनंद आहे आज. पूर्ण चेहरा आज आनंदाने खुलून होता. आज आनंद म्हणजे हा जो आजचा गुलाल आहे माझा, हा माझ्या आयुष्यातून न विसरण्यासारखा आहे. कारण मी हिंद केसरी झालो, महाराष्ट्र केसरी झालो, सगळं काय झालो, पण आज जी माझ्या सर्जाच्या मागे जे काय संघर्ष लागला होता, तो संघर्ष मिटल्यानंतरचा मी आज पहिला 1 नंबरचा महाराष्ट्र केसरीचा गुलाल घेतलाय. आणि माझ्या सर्जाने मला दाखवून दिलं की मी मालकासाठी पळतोय. अरुण आणि नाना प्रधान यांच्यासाठी जो सर्जा पळाला आज, तुम्ही बघितलं असेल की त्याच्या पायाला थोडीशी जखम होते, पण त्याच्यात पर्वा न करता पण तो पळाला आणि त्याने आमच्या दोन्ही मालकांच्या कपाळाला गुलाल लावला. आज गाडी जी आहे ते तुमच्या दोघांच्या नावानं पळाली, तो एक आनंद काय वेगळा. स्वतःच्या नावानं पळण्याचा आनंद असतो तो वेगळाच असतो. तुमचा त्या दिवशी जो व्यवहार झाला तो संपूर्णरित्या सोशल मीडियावरती झाला आणि क्लिअर झाला संपूर्ण विषय. त्याविषयी काय नाही, व्यवहार हा माझा पहिले पण क्लिअर होता. मी आज पण सांगतोय की बाबा ते झालंय ते मागचं उकळाचं नाही म्हणून नाही. त्याचे पण माझ्याकडे फोटो आहेत, माझ्याकडे डॉक्युमेंट्स आहेत, माझ्याकडे सगळं काय होतं. पण कुठेतरी हाही गोष्ट थांबायला पाहिजे होती. त्याच्यामुळे त्याच्यावर अन्याय होत होता प्रत्येक मैदानामध्ये. आता त्या दिवशी मला हिंद केसरी मैदानात पळता नाही आलं, बरोबर आहे. भले 1 नंबर केला असता, 10 नंबर केला असता, पण मला पळता नाही आलं ना. त्याच्यामुळे तो संघर्ष आम्ही मिटून टाकला. माझे भाऊ बोलले, अरुण बोलला, सगळे बोलले, ए राम जर आवाज देत तर त्यामुळे माझ्या भावानी, माझा भाईशेठ प्रधान, आमचे सरपंच असतील, अरुणचे वडील असतील, अरुण असेल, आम्ही एकत्र बसून हा निर्णय घेतला काय करायचं. तर त्याच दिवशीच आम्ही ठरवलं की आम्ही विषय क्लोज करायचं. मल्हारचं नियोजन कसं झालेलं आणि मल्हार विषय काय. एक नाना आज एक म्हणावं लागेल की तुमच्या करिअर मधला या बैलगाडी क्षेत्रात सर्वात मोठा विजय. माझा सर्वात मोठा विजय आहे. कारण 30 तारखेपासून सर्जा घरी बसून आहे. का नाही त्याला रेसल नाही दिली, का त्याला कुठला एक्सरसाइज नाही दिली. त्यानंतर लगातार तो आज 3 फेरे अंतरात पळालेला आहे ना. त्या दिवशीचा व्यवहार जो झाला त्यावेळेस संपूर्ण संघटना झाली म्हणजे ठाणे, रायगड, पालघर या सर्वांची एक मदत तुम्हाला लागली त्याविषयी. नाही, मला मदत भरपूर लागली. मला ठाणा, रायगड, पालघर संघटनेची लागली. सर्वात प्रथम म्हणजे मी राहुल भाई, सिद्धू अभंगे, संतोष शेठ तोडकर या गोष्टीमध्ये जास्ती लक्ष घातलं. त्यानंतर संदीप भाई असतील, आमचे नगरसेवक विजय खनावकर असतील, विकास खनावकर, आम्ही सारखे फोनवरती बोलत होतो. जेव्हा हे सगळे विषय झाल्यानंतरही आमची चर्चा झाली आणि कुठेतरी या गोष्टीला आम्ही पूर्ण विराम दिला. सर्जा काय म्हणजे तो तुमच्यासाठी तुम्ही जसं म्हटलं तसं मालकासाठी हे त्याने आज सिद्ध करून दाखवलं. आपण सर्जा हे माझ्या आयुष्यातलं न सांगण्यासारखं स्थान आहे. जसा राहुल भाईंचा मथुर आहे, संतोष शेठ तोडकरांचा मल्हार आहे, आणखी सगळे हिंद केसरी लक्षासारखे बैल होऊन गेले. त्यानंतर जो सर्जाचं स्थान जे आहे माझ्याजवळ ते माझ्या हृदयात आहे. बरेच प्रेक्षकांची कमेंट सेक्शन मध्ये वाचत असेल की ही जोडी आम्हाला पळताना दिसावी, पण केव्हा दिसेल आम्हाला. तुम्हाला आम्ही लवकरच पळवणार आहोत. आणि कोणत्या जोड्या पळतील. बकासूर पळेल, मथुर पळेल. मथुर तर गुरु शिष्य आहे, बकासूर गुरु शिष्य. बघा मुंबईचा गुरु घाटावर पहिल्याच गुजीबावलीचा अजितदादा केसरीना बकासूर त्याच्याबरोबर घेऊन पळालेला आहे. आम्ही कुठलीच गोष्ट विसरत नाही. आम्हाला कोणी उजेडात आणलं हे आम्ही नाही विसरणार. म्हणजे तुम्ही जसं म्हटलं तसं तेव्हा आम्हाला ही जोडी मथुर आणि बोटचा सर्जा ही तुम्हाला मोठ्या मैदानात 100% जोडी बघायला भेटत. वैशिष्ट्य की येते म्हणजे गटाला पण स्पीड वाढ. कसं आहे ते इंजिन गरम होत जातं. खरं आज राहुल दादांनी संबोधलं आहे त्याला, ते आज म्हणजे दिसून आलं रॉकेट काय. राहुल दादांचं त्याच्यावर प्रेम होतं म्हणून राहुल दादांनी त्यांचं नाव रॉकेट ठेवलं आणि आज त्याला रॉकेट म्हणून आता महाराष्ट्र ओळखतोय. हे राहुल दादांचं त्याच्यावर असणारं प्रेम.
नाना शुभेच्छा असतील तुम्हाला आणि पुन्हा एकदा मल्हार आणि गोलटेसाठी ही जोडी आम्हाला केव्हा पाहिजे. कधी तुम्हाला सांगितलं की आता सगळे तुम्हाला जोड्या पाहायला भेटणार, असं नाही की एकाच जोडीवर आम्ही पाहिजे, पण सगळ्या जोड्या तुम्हाला पाहायला भेटतील. नाना ते गाडीवरती ड्रायव्हर कोण होते? भैया ड्रायव्हर होते. ड्रायव्हर आज चाचा नव्हती. नाही, चाच्याची आमची रात्रीपूर्णी झाली होती. पहिलंच मैदान होतं आणि कसं झालं की आज कितीतरी दिवस मल्हार हा भैयाकडनं गुलालात होता, म्हणून मग भैयाला बसू. भैयाची पण सुंदर ड्रायव्हिंग आहे, विषयच नाही ना त्याचा. आणि एक चाचा म्हणजे तुमचं एक घरातला माणूस आहे, त्यामुळे चाच्याला कशा पद्धती म्हणजे असं होतं ना की बाबा जास्त आपल्या घरातला माणूस असलं की जास्त म्हणजे अंडरस्टँडिंग असतं, समजूतदारपण असतं ते. आता तो समजूतदारपणाच केला ना त्यांनी. आता तुम्ही बघितलं सकाळपासून चाचा इथंच आहे. मैदान कसं संपन्न झालं आज? मैदान अति सुंदर झालं. मी प्रत्येक टायमाला आलो, एकदा तर आलो त्या टायमाला पण 1 नंबर केला तर 28 गट पडले होते, पण तरी पण या कमिटीने कुठलंही बक्षीस कमी न करता तेवढंच बक्षीस आम्हाला 1 नंबरचं दिलं होतं. तसं बघितलं तर भैया ड्रायव्हर हा सेमी मध्ये पडलेला हॉस्पिटलमध्ये जाऊन ह्या गाडीसाठी डबल माघारी आला. याबद्दल भैया काय सांगतो? मी काय सांगितलं, पहिले सर्वात प्रथम मी गाडी जुततात ते नाही बघितलं, मी भैयाला विचारलं तुला काय लागलंय का, तू बसू शकतो का, काय प्रॉब्लेम आहे मला ते सांग. नाही बोलतो मी शेड बसणार, तुम्ही काय टेन्शन घेऊ नका. त्यांनी एवढं दुखापत लागून बसला. त्याचा या जोडीवर जीव आहे, त्याच्यासाठी तो बसला, कारण डोक्याला दुखापत झाली, त्याच्या पायाला झाली. चालेल, धन्यवाद. आणि भैया लवकरच बरा होईल. नाही, भैया लवकर येईल. नेक्स्ट मैदानाला भैया टणटणीत होईल. नंदीचा आशीर्वाद कायम भैया. 100% धन्यवाद. आणि असंच तुम्हाला गुलालात पाहायला आम्हाला दर मैदानात आवडेल. शुभेच्छा.